आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मी आज वाटेगाव जिल्हा परिषद वाटेगाव गटातून 39 नंबरमधून मी उमेदवारीसाठी आमच्या सौभाग्यवती वैशालीताई महादेव माळी यांनी अर्ज भरला असून वाटेगावमध्ये ज्या समस्या उद्भवतात नागरिकांना त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी वैशालीताई माळी यांना आपण नागरिकांनी प्रचंड बहुमताने विजय करावे व नागरिकांचे जे आजपर्यंत जे रस्ते असो, सुलभ शौचालय असो, परत वड्याचं सुशोभीकरण असो, नाला सुशोभीकरण असो, या ज्या लोकांच्या ज्या समस्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असतील तर आपण त्या दूर करण्याचा प्रयत्न नक्की करूया आणि 100% आपण त्यासाठी नागरिकांच्या सहकार्यातून नागरिकांच्या आशीर्वाद मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला सहकार्य करावे हीच सर्वबाब जनतेस विनंती राहील। धन्यवाद। की आता बघा तुम्हाला सरळ आहे की अजितदादांनी आमच्या लाडकी बहीण योजना आणली आहे, तर अजितदादांच्या मार्फतच हे जे आपण आता 2 वेळा मोठमोठी शिबिरे घेतली महिलांसाठी, ह्या शिबिरातून आपल्याला पक्षाचं मोठं पद नाही किंवा आपण कोणता नेता नाही, पुढारी नाही, एकतर सर्वसामान्य आपण नागरिक आहे। तर या नागरिकांसोबत दादांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणात कॅम्प घेतला, तर 2,500 पेक्षा महिलांची जास्त मोफत KYC करून दिली। अशा महिलांसाठी भरपूर आपण प्रयत्न केलेले आहेत की प्रश्न सोडवायचे आणि या रूपा वैशालीताई नक्कीच करतील। कसं आहे, आता मी सर्वसामान्य घरातली एक महिला आहे। सर्वसामान्य महिलांना ज्या असतील ज्यांच्या काही पण गरजा असतील त्यांनी तुरंत माझ्याजवळ यावं आणि मी त्यांच्यासाठी कार्य करत राहील। आतापर्यंत काम करत आलोयच, मला इथून पुढे पण करत राहू। काय केलं आतापर्यंत? काय केलं? बरेचसेच आता ह्यांच्या माझे मिस्टर आहे ते करतातच, पण बाकीचे काही पण आता ज्या आवश्यक काही त्यांना गरजूंना लगेच आल्या माझ्याकडे प्रश्न की आम्ही लगेच सोडवून देतो, त्यांना प्रश्न सोडवतोच। आणि इथून पुढे पण मी त्यांना निवेदन करते की तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर माझ्याजवळ या आणि मला सांगा, मी ते करून देईन। अशा तुमचे प्रमुख मुद्दे कुठले असतात जेणेकरून त्या लोकांनी तुम्हाला मतदान करावं असेल? मला असं वाटतं एक आता आम्ही पहिल्यांदाच उतरलोय म्हटल्यावर एक नवीन चेहऱ्याला एक संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे। आणि आम्ही आतापर्यंत करत आलोय काम म्हटल्यानंतर इथून पुढे पण करत राहणार, आश्वासन नाही देत मी, पण माझी असं माझं एक ठाम विश्वास आहे की मी करून देईन महिलांसाठी। जेवढ्या गरजू महिला आहेत त्या माझ्याजवळ म्हणजे येतातच, पण अजून इथून पुढे अजून माझं एक हे राहिलं पाहिजे। तुम्ही एक मुलीची शिक्षक आहात, तुमच्या मतदारसंघामध्ये काही मुली अजूनही शिक्षणात वंचित असतील, काहीतरी अजून मुलं त्यांच्यासाठी काय असं काय तुम्ही राबवू शकणार का? हा, म्हणजे वाटेगाव संघातील म्हणजे असे बरेच मुलींना, लहान मुलींना शाळांचं म्हणजे आता इतकं म्हणजे गावामध्ये छोट्या मोठ्या गावांमध्ये शाळा उपलब्ध नाही आहेत आणि त्यांच्यासाठी उपलब्ध जे पाठ्यपुस्तकं म्हणा काय अवेलेबल नाही आहेत, त्यांच्यासाठी मी म्हणजे खूप सहकार्य करेन आणि त्यांना इथून पुढे म्हणजे निधी आणण्याचा प्रयत्न करू।